आणि तुम्ही त्याची विद्वत्ता जर पाहायची असेल तर सकाळमधला त्याचा कॉलम वाचा. इतकं अफलातून कॉलम त्यांनी सकाळमध्ये लिहिलेला आहे. आणि जगण्यातल्या प्रामाणिकपणावर विश्वास असणारे असे प्राचार्य तुम्हाला मिळाले. आणि खरं सांगतो मित्रांनो, गेल्या 1.5 महिन्यात मी 6 स्टेटमध्ये कार्यक्रमाला गेलेलो आहे. मला वेळ नाहीये, पण मित्राचं बोलवणं मला टाळता आलं नाही. आणि तरुणाईशी संवाद साधणं हा माझ्या सगळ्यात आनंदाचा भाग असतो. हनुमंत भोपाळेकर सतत कोणाच्या तरी उखाळ्या पाखाळ्या करत बसण्यापेक्षा, कोणातले द्वेष करत बसण्यापेक्षा जीवनातल्या विधायक गोष्टीवर काम करणारा हा माणूस मला फार आवडतो. सतत काहीतरी विधायक काम चालू असतं. म्हणजे काही माणसं पाहिजे की कोणातरी उखाळ्या पाखाळ्या करत बसतात, पण हनुमंतराव मात्र सतत काहीतरी विधायक काम करून समाजाला आपल्या वतीने काही देण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्या विधायकपणाला सलाम. त्यानंतर विभूते सर, मराठीतले अत्यंत महत्वाचे समीक्षक, कादंबरीकार, लेखक आणि इतकं सुंदर सूत्रसंचलन करतात की मला दडपण येतंय असे माझे मित्र विभूते सर आणि आपण सगळे. काळे सरांनी माझा परिचय करून दिला. परिचय करताना एक गोष्ट ते विसरले की मी महिला महाविद्यालयात काम करतो. ज्या ज्या ठिकाणी माझा परिचय करून दिला जातो की सर महिला महाविद्यालयात प्राध्यापक आहेत, तेव्हा परिचय करून देणाऱ्याच्या चेहऱ्यावर आणि समोरच्या श्रोत्यांच्या चेहऱ्यावर असे भाव असतात, सर तुमची मजा आहे, तुम्ही महिला महाविद्यालयात काम करता. निंबाळकर सर, गेली 20-25 वर्ष मी महिला महाविद्यालयात काम करतो आहे. मजा काय असते हे मला अजून समजले नाही. पण आम्हा पुरुष प्राध्यापकांची तिथे अवस्था काय झाली याचे एक उदाहरण सांगतो आणि पुढे जातो. माग सगळ्या मॅडम आणि मी स्टाफ रूम मध्ये बसलो होतो. तेवढ्यात एक मोठा साप निघाला. सगळ्या मॅडम ओरडायला लागल्या, साप साप, गडी माणसाला बोलवा, गडी माणसाला बोलवा. त्यांच्याबरोबर मीही ओरडायला लागलो, साप साप, गडी माणसाला बोलवा. सगळे अशी मजा चालू आहे. गमतीचा भाग सोडून द्या मित्रांनो. ज्या नदिष्ट बद्दल बोलल्या गेलं, दिवसाचा किंवा रात्रीचा एकही असा प्रहर नाही की मी काळेश्वरची गोदावरी नदी पोहून पार केलेली नाही. रात्री 11, 12, 1 अमावस्या, पौर्णिमा काही न पाहता नदीत उतरतो आणि 2-2 किलोमीटर चालून निघून जातो. नदीष्टवर मी नंतर बोलेन. आणि मला तुमच्याशी काही बोलायचं की काय केलं पाहिजे मित्रांनो. आपण निसर्ग वाचला पाहिजे, आपण माणूस वाचला पाहिजे, आपण पुस्तक वाचलं पाहिजे. हे तिन्ही का वाचलं पाहिजे? सगळे येऊन सांगून जातात सर पुस्तक वाचलं पाहिजे, वाचलं पाहिजे. पण का वाचलं पाहिजे सर? तुम्ही अब्राहम लिंकनचं नाव ऐकलं असेल, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष. तो जेव्हा तुमच्या एवढा होता ना मित्रांनो, तुमच्या वयाचा, तेव्हा दर शनिवारी रविवारी आपल्या गावापासून 40 किलोमीटर पायी पायी एका सरदाराच्या घरी जात असे. का? तर त्या सरदाराची लायब्ररी फार समृद्ध होती. हा दर शनिवारी 40 किलोमीटर पायपीट करत त्या सरदाराकडे जात असे, उपाशी तापाशी राहत असे आणि सोमवारी पुन्हा पायी आपल्या गावी येत असे. तो सरदार हसायचा आणि म्हणायचा, काय मूर्ख मुलगा आहेस रे तू, 40 किलोमीटर पायपीट करतोस, उपाशी तापाशी राहतोस आणि पुस्तकं वाचतोस, निघून जातोस. लिंकन एवढंच म्हणायचे की यावेळी मी 10 पुस्तकांनी समृद्ध झालो, यावेळी मी 15 पुस्तकांनी समृद्ध झालो. आणि असा लिंकन जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, मित्रांनो, जात पात मानणारी, पाळणारी, खाणारी कुचकट माणसं जगात सगळीकडे आहेत. आपल्याच देशात आहेत असं नाही. एक चांभाराचा मुलगा राष्ट्राध्यक्ष होतो, अनेकांच्या पोटात दुखायला लागलं. आणि लिंकन जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेच्या सभागृहात काँग्रेसमध्ये आले, काँग्रेस म्हणतात आपल्या पार्लमेंटला, संसद म्हणतात, तिकडे काँग्रेस म्हणतात, काँग्रेसमध्ये आले, तेव्हा एक म्हातारा कुचकट खासदार उभा राहिला आणि म्हणाला, या लिंकन महोदय, जगातल्या या सगळ्यात मोठ्या सभागृहात मी तुमचं स्वागत करतो, पण माझ्या पायातले हे जे बूट आहेत ना, ते तुमच्या वडिलांनी शिवलेले आहेत. थोडा मोठा अपमान जगातल्या एका शक्तिशाली माणसाचा. तुम्ही आम्ही असतो तर त्याला सभागृहाच्या बाहेर फेकायला लावलं असतं, तोफेच्या तोंडी दिलं असतं, आणखी काय काय केलं असतं माहित नाही. पण अब्राहम लिंकननं जे केलं ना, यापैकी काहीच केलं नाही, पण त्यांनी जे केलं त्याची जगाच्या इतिहासात नोंद झाली. लिंकन चालत 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 त्या खासदारासमोर गेला आणि म्हणाला, नमस्कार, धन्यवाद, अशा आनंदाच्या क्षणी तुम्ही मला माझ्या वडिलांची आठवण करून दिली.
माझे वडील जेवढे चांगले चांभार होते ना, तेवढं चांगलं राष्ट्राध्यक्ष मला होता येणार नाही. तुमचेच बूट काय, या सभागृहातल्या बहुसंख्य लोकांचे बूट माझ्या वडिलांनी शिवलेत. आणखीन एक सांगून ठेवतो, माझे वडील जाऊन बरेच दिवस झाले. तुमचे कोणाचे बूट फाटले असतील, त्याच्या टाचा झिजल्या असतील, तर मला म्हणून द्या, रिकाम्या वेळात तुम्हाला ते दुरुस्त करून पाठवून द्या. काय उत्तर आहे मित्रांनो? असं उत्तर अब्राहम लिंकन का देऊ शकला? पुस्तक वाचायचं. आणि सभागृह स्टन झालं की काय उत्तर आहे, की याचा एवढा मोठा ढळढळीत अपमान केल्यानंतर सुद्धा हा माणूस इतक्या छान पद्धतीने त्याला डील करतो. हे अशा पद्धतीने डील करणं फक्त पुस्तक वाचून करता येतं. निसर्ग वाचला पाहिजे. हो, साध्या साध्या गोष्टी आहेत निसर्गातल्या. तुम्ही कधी जाई जुईचं फुल वेलीवरून पडताना पाहिले का? पाहिलं नसेल तर काळजीपूर्वक पहा. ते स्वतःशी गोल 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 गिरक्या घेत खाली सावकाश पडतं. असं वाटावं की याला गुरुत्वाकर्षणाचे नियम लागू नाहीत की काय. पण ते फुल तुम्हाला पडताना सांगत असतं, हलके व्हा, इगोच्या अहमच्या ओझ्यानं जड होऊ नका, धपकन खाली पडाल. हलके झालात, खाली पडलात तरी त्या पडण्याची इजा होणार नाही. म्हणजे केवढं काय हा निसर्ग आपल्याला सांगत असतो. आपण सर्व झाडावरची फुलं तोडतो आणि देवाला वाहतो. माझा एक तुम्हाला साधा सल्ला आहे की फुलं वाहा तुम्ही, माझं काहीच म्हणणं नाही, पण त्या झाडाजवळ जा, त्या फुलावरून हात फिरवा आणि तुम्हाला ज्या देवाला व्हायचं त्या देवाला व्हा, त्याचं नाव घ्या. तुमचं देवाची पूजाही पूर्ण होईल आणि ते फुले झाडावर आबादित राहील. मी एकदा मेळघाटला गेलो होतो. म्हणजे निसर्ग का वाचायचा तुम्हाला सांगतो. मेळघाटला गेलो होतो आणि रात्री आम्ही तिथल्या रेस्ट हाऊस मध्ये झोपलो. रात्री 11, 11:30 वाजता ते 3 माणसं आली. रेस्ट हाऊस मध्ये जागा नसल्यामुळे तिथल्या चौकीदाराने त्यांना बाहेर रात्री 1 वाजता एक वाघ आला आणि बरोबर मधल्या माणसाला उचलून घेऊन गेला. एक किंकाळी आणि असं म्हणतात की त्याची किंकाळी पसरली आणि रक्ताची रेख. आम्ही सगळे जागे झालो होतो. ती 2 माणसं खूप गोंधळ करायला लागली की वाघानं आमच्या मित्राला नेलं, आम्हाला आत्ताच्या आत्ता या जंगलातून बाहेर जायचंय, आम्हाला इथं राहायचं नाही. तो वॉचमन, तो चौकीदार, अडाणी चौकीदार त्यांना समजून सांगतोय की बाबांनो, शेवटची बस आता मध्ये आलेली आहे, आता तुम्हाला बाहेर जाता येणार. मी तुम्हाला स्वयंपाकघरात झोपवतो, आतल्या खोलीत झोपवतो, आता तुम्हाला इथून बाहेर जाता येणार नाही. पण ती माणसं ऐकायलाच तयार नाहीत. नाही नाही, आम्हाला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पडायचंय. त्यानंतर तो अडाणी चौकीदार जे बोलला ते काळजात ठेवा मित्रांनो. तो त्यांना रागातच म्हणाला, जरा बाबांनो, इथून बाहेर जायची तर व्यवस्था आता मी करू शकत नाही. वाघानं एक माणूस खाल्लाय, त्याचं पोट आता भरलंय. एकदा पोट भरल्यावर पुन्हा खायला वाघ म्हणजे काही माणूस नाही. मित्रांनो, वाघाला कळतं की एकदा पोट भरल्यानंतर आपण अन्नाकडे पाहू नये. आम्ही मात्र आमच्या 7 पिढ्यांच्या बेगमीची भाषा करत राहतो. एखाद्या माणसाला तुम्ही जेव्हा म्हणता ना की जनावरासारखा वागतोय, तेव्हा मला त्या जनावराचा अपमान केल्यासारखं वाटतं. ते कधीही असं. आणि त्या वाघाला कळतं की एकदा पोट भरल्यावर मला अन्नाकडे डुंकून पाहायची गरज नाही. आणि काल परवाच बातमी वाचली की युरोपमध्ये, चीनमध्ये मेलेल्या वाघाची फार मोठ्या प्रमाणात काय म्हणतात तस्करी होते. बातमीच्या खोलात शिरलो तेव्हा लक्षात आलं की तिकडे असा एक समज रूढ होतो आहे की वाघाच्या हाडांचं सूप जर आपण करून प्यायलो तर आपण कधीही म्हातारे होत नाही. माझ्या मनात सहज विचार आला की वाघांच्या मनात असा विचार आला की आपण माणसांची हाडं खाल्ली तर आपण कधीही म्हातारे होणार नाहीत, तर आपण औषधाला तरी शिल्लक राहू का? पण घाबरू नका, वाघ असं कधीही वागणार नाहीत, कारण ते निसर्ग वाचतात, ते सभोवार वाचतात. आणि म्हणून आपण निसर्ग वाचायला पाहिजे. तुम्ही मोराची चाल फार ऐटदार असते असं म्हणतात. खूप ऐटदार चालतो तो, त्याचा तो पिसारा, त्याचं ते चालणं, त्याचा तो डोल. पण कधीतरी विचार केलाय का की मोराची चाल एवढी ऐटदार का वाटते? मी त्या रहस्याचा शोध लावला. एक दिवशी मी नदीवर गेलो होतो, तेव्हा मी डंकिनला पोहायला जायचो. भुरभुर पाऊस पडून गेला होता आणि मला त्या वाळूवर पहाटे 6 वगैरे वाजले असतील, वाळूवर मोर पावलांचे ठसे दिसत होते. मी रांगत रेकत मोरांचा पाठलाग करायला लागलो. आणि पाठलाग करता करता माझी चाहूल लागली की मोर वेगाने जात होते, पुन्हा सावकाश जात होते. माझी चाहूल लागली की वेगाने जात होते, सावकाश जात होते. मी रांगता काडी हातात घेतली निंबाळकर सर आणि त्यांच्या पावलांमधलं अंतर मोजायला लागलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मोर वेगाने चालवत का सावकाश चालवत, त्यांच्या पावलांमधलं